खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर आता जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। याचं समर्थन करणार नाही, मात्र कुणी अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी दिला। मात्र हा जर ट्रॅप असेल तर जावायला आधीच अलर्ट का केलं नाही असा प्रतिसवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय टायमिंगवर आता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं काही सवाल उपस्थित केलेत। हे करणार नाही, माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका। मी कधी कुणासमोर झुकलेलो नाहीये, झुकणार पण नाहीये आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस। तुम्ही थांबा, विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे। मी शेवटापर्यंत जाणारा माणूस असं खडसेंनी म्हटलं, त्याला 24 तास सुद्धा झाले नव्हते। खडसेंनी शेवट करण्याचा इशारा देताच मध्यरात्री एक नवी सुरुवात झाली। पोलिसांची चक्र फिरली, खराडीत धाड पडली। खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर रेव पार्टीत रंगेहात पकडला गेला। जावयांच्या कारनाम्यांवर याआधीही खडसेंना बोलण्याची वेळ आली होती। याही वेळी जावयाला अटक होताच खडसे माध्यमांसमोर आले, म्हणाले जावई गुन्हेगार असेल तर समर्थन करणार नाही, पण अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर सोडणारही नाही। प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही। आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कुणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। खडसेंच्या जावयाला अटक झाल्यावर गिरीश महाजनांनीही लगेचच पत्रकार परिषद घेतली। महाजनांचा निशाणा खेवलकरांवर होताच, पण त्याही पेक्षा महाजनांना बाण मारायचा होता तो खडसेंवरच। खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की भाऊ चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे, नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच, पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता। कारण मी बघतो की 3 वाजता रेड झाली, कोणी सांगतं 2:30 वाजता वेगळे, 4 वेगळे आहेत, असं कसं होईल। पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे, पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। गेले जवळपास 15 दिवस राज्यात खडसे विरुद्ध महाजन हा वाद धुमाकूळ घालतोय। रेव पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाला अटक झाली। राजकारणात सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते टायमिंगला, त्यामुळेच विरोधकांनी या कारवाईच्या टायमिंगवरनं सरकारवरच निशाणा साधलाय। या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही, करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं। एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे, त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात। हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही। आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर, आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं 4 दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे, आणि त्याच वेळेला आज प्रांजल खेवलकरवरची ही कारवाई होते। रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जातंय। खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी, या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा। मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, हे वेगळं सांगायला नको। विरोधकांच्या निशाण्यावर कारवाई करणारं सरकार आहे, मात्र ठाकरे गटाचा विशेष राग आहे तो शिवसेना जमीनदोस्त करू म्हणणाऱ्या गिरीश महाजनांवर। त्याच्यामुळे
एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती. रेव पार्टीमध्ये अटक झालेले प्रांजल खेवलकर हा राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती आहे. प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केलं, पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबांच्या बाबतीत राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी तर हे केलं जात नाहीये ना, हेही बघितलं पाहिजे. कोणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर हे मात्र अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे. गेले काही दिवस सीडी, खडसेंच्या मुलाचा मृत्यू, प्रफुल्ल लोढा, खडसे महाजन एकमेकांवर करत असलेल्या आरोपांवरून राजकारण ढवळून निघालंय. त्याचवेळी खडसेंचा जावई रेव पार्टीत सापडला. राजकारणात टायमिंगला महत्व असतंच, पण गेले काही दिवस राजकारणातल्या साधन सुचितेची आठवण करून दिली जाते. राजकारणात स्वतः किंवा नातेवाईक सक्रिय असताना या साधन सुचितेची काही बंधनं पाळणंही तेवढंच आवश्यक असतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.